अशा पद्धतीनं म्हणून ते आपल्याला त्रास देतात. मग त्रास कसे दिसतात पूर्वजांचे? तर बघा की आपण म्हणजे लग्न जमत नाही लवकर, मुलगी सुंदर आहे पण लग्न जमणार नाही, मुलाचं शिक्षण छान आहे, सगळं आहे, त्याचं कपॅसिटी आहे, पण प्रमोशन होणार नाही, म्हणजे अशा अडचणी. नंतर विवाह न होणं, नंतर समजा लग्न झालं तर भांडण पती पत्नीमध्ये, छोट्याशावरून मोठं भांडण, म्हणजे आपल्याला लक्षात नाही एवढं होईल असं वाढून जातं एकदम. नंतर गर्भ राहत नाही, गर्भ राहिला तर गर्भपात होतो सारखा. नंतर गर्भ राहिला तर काही वेळा अपत्य व्यंग असं जन्माला येणार, अशा अनेक लक्षणं. किंवा एखादा आजार घरात इतकं मूळ धरतो की त्या घरात सारखा आजार चालू राहणार. मग एक तर दुसरं लक्षण बहुतेक सगळ्यांच्या घरात दिसून येतं. कारण का तर 80% समाजात हा त्रास आहे पितृदोष. तर तो जेव्हा आपण श्राद्ध घालतो तर काय होतं, आपल्या पितरांना गती मिळते आणि त्यांची गाडी पुढे सरकते. नाहीतर काय होतं, त्यांना नरकात यातना भोगावे लागतात, त्यांचं गमन नरकामध्ये होतं. जर आपण या पितृपक्षामध्ये त्यांना अन्न घातलं नाही तर, आणि त्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो तर आपला अभ्युदय होत नाही, भाग्योदय होत नाही, अनेक अडचणी आणि त्यांना सामोरं जावं लागतं. म्हणून कसं म्हणतात की एक वेळ देवकार्य नाही झालं तर चालेल, पण पितृकार्य हे करायला पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या ज्या समाजात राहतो, हिंदू समाजात, आपण 4 ऋण मानतो ना, देव ऋण, ऋषी ऋण, समाज ऋण आणि पितृ ऋण. तर हे पितृ ऋण कसं पेटतं, तर अशा पद्धतीने आपण पितृ ऋण फेडू शकतो. मग आता आपण श्राद्ध घालतो, पण मग काय असतं की ब्राह्मण मिळत नाही, ब्राह्मणांची तेवढी साधना नसते, कलियुगानुसार तेवढा संकल्प सिद्ध झालेला नसतो. आपण जे द्रव्य आणतो श्राद्धासाठी ते शुद्ध नसतं, तर त्याच्यामुळे श्राद्धाचा विधी करतो आणि करायला पाहिजेच, तर तो करतो, पण तेवढं फळ आपल्याला 100% मिळत नाही. मग म्हणून आपण त्याच्या जोडीला श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा. तुम्ही फोटो लावला का कुठे? तर दत्तांच्या सगळ्यांकडे फोटो सगळ्यांनी पाहिलेला पण असेल. तर ह्यांच्याकडे कार्य काय आहे, पूर्वजांना सद्गती देणं. जसं गणपतीचं कार्य काय आहे, बुद्धीची देवता, लक्ष्मी धनाची देवता, तशी हे पूर्वजांना सद्गती देण्यासाठी ही देवता आहे. आणि कसं आपण म्हणून काय करायचं की 15 दिवस आपण कसं म्हणत होतो की गणपती घरात आले, तसं आपण 15 दिवस 10 दिवस आपण गणपती घरात आणले प्रत्यक्ष, पण आता हे आणले नाही तरी घरात आले याचा भाव ठेवूया. आणि आपण जे काही विधी करतो घरातले त्यांना सांगून यांचा जप करूया. तर आम्ही त्यांनी आमचे जिथे जिथे सत्संग झाले त्यांनी कशी सांगितली अनुभूती की जेव्हा जप म्हणजे आमचे हे घेत नव्हते म्हणे, पिंड घास घेत नव्हते, आणि जेव्हा यावर्षी त्यांना कळलं सत्संगात की कसं करायचं, मग त्यांनी काय केलं, दत्तगुरू चालेल भाव ठेवायचा, त्यांना विचारून स्वयंपाक करायचा, त्यांना स्वयंपाक करताना प्रार्थना करायची, झाल्यानंतर कृतज्ञता, थँक्स म्हणतो ना आपण, कृतज्ञता. अशा पद्धतीनं केल्यानंतर काय जाणवलं त्यांना की त्यांनी लगेच घास घेतलेला आहे आणि त्याचा केल्याचा आनंद पण जाणवला. तर आपण पण असं करू शकता. आता श्री गुरुदेव दत्त जप याच्यामुळं कसा फायदा होतो तर ते आपण पाहूया. आता हे म्हणजे प्रतिकात्मक काढलंय की आपला देह असतो ना, स्थूल देह, तो Mm-hmm.